बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित रातवा. प्रकरण 51. सकाळी उठलो. अजून मनातली उदासी गेली नव्हती. उगाच बसून राहिलो. पुजारी केव्हाच उठून गेला होता. उठलंच पाहिजे म्हणून उठलो. नदीच्या वाटेला लागलो. गावही उठून सकाळची कामं आटपू लागला होता. गल्लीतून जाताना एखादं पोरगं मोठ्यानं गुरुजी असं ओरडून म्हणत लाजून घरात पडत होतं. माणसांना वाटे हाच तो नवा आलेला मास्तर. तीही कुतूहलानं माझ्याकडे पाहत. गल्ली बोळांची, नदी कुंडींची ओळख होत चालली होती. पोराटोरांनी केलेली हागणदारी तुडवीत किचकिच खातेऱ्यातनं पाय टाकीत जाण्याची सवय होत चालली. चुलीचा फळा बाजूला गेला. चूल पेटवू लागलो. पावसाळी हवेनं वादळलेली लाकडं पेटत नव्हती. धूर होत होता. नाकातोंडात जात होता. खोकला येत होता. चूल पेटल्यासारखी होई. विजतेही. लाकडं सारताना बोटांना चटका बसे. जीव वैतागे. मला आबाची आठवण झाली. हमाली करायची, चूल पेटवायची. जेवण करता करता गुळाची गाडी आली की चूल तिथंच टाकायची. गुळ उतरायला जायचं. परत येईपर्यंत भाताचा कोळसा झालेला असे. आबा एकटा कसा करीत होता? तरीही चिकाटीनं राबत होता. घरासाठी सारं सारं कष्ट उपसीत होता. मग मला वाटू लागलं आपल्याला एवढं जिकरीचं काम नाही. जेवण हातानं करायला वेळ मिळतोय. सहन करायला हवं. धीर धरायला हवा. नशीब असेल तर उकिरड्याचाही पांग फिटतो म्हणतात. असं रोजच चाललं होतं. एक एक पोर शाळेच्या दारात जमे. मी फळा अडवा लावी. चूल दिसेनाशी होई. शाळेसारखी शाळा दिसे. घंटा व्हायच्या आधीच पोरं 12 वाटाने देवळावर उतरत. घंटा झाली की शाळा सुरू होई. समोर 4 वर्ग. कधी कुणाला गणितं सोडवायला सांगे, कुणाला शुद्ध लेखन काढायला लावी, कुणाला शिकवलेला धडा मनातल्या मनात वाचायला लावी. 3 वर्ग असे गुंतले की एखाद्या वर्गाला नवा धडा शिकवी, गणित शिकवी. दिवसभर दम नसे. पोरांच्या कळवंडी, एकमेकाला डिवचणं, चिडवाचिडवी. त्यातून एखाद्याचं रडणं सुरू होई. कुणीतरी पहिलीतील पोर ओरडे, मास्तर मुतला बघा. मी आधी माझी चड्डी तपासी, मग त्या पोराच्या ओरडण्याची दखल घे. एखादं गाडीतलं पोर शेंबूड ओढीत म्हणे, मास्तर याला हागायला आले बघा. ते पोर पोट आवळून स्वतःला आवर घालत अडचणून गेलेलं असे. त्याची कुचंबना बघून मी म्हणे, पळ 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 आधी बाहेर. तेवढ्यात गणित घातल्या वर्गातील पोर ओरडे, मास्तर ह्यो मला गणित दाखव म्हणून चिमुटतो या बघा. मग मी सारा गलका थांबवण्यासाठी टेबलावर रूळ आपटे आणि ओरडे, चुप बसा आधी, नाहीतर अंगठे धरायला लावीन. ओरडताना माझ्याच सैल चड्डीला आवळून बांधलेली नाडी तटकन तुटे आणि पंचायत होई. पोरांच्या या गोंधळ गोंगाटातनं मला खराखुरा मास्तर केव्हा बनवून टाकलं ते मला कळलंच नाही. मी मुलांना दटावू लागलो. छडीची भीती घालू लागलो. शिक्षेची भाषा बोलू लागलो. कधी मुलांना माया लावू लागलो. त्यांच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवू लागलो. त्यांना कवायत शिकवू लागलो. मुलं रमू लागली. त्यांना शाळेची गोडी लागू लागली. एक एक मूल वाढू लागलं. माझ्यात मास्तरकी मुरू लागली. तरीही शाळा सुटली. वर्ग रिकामा झाला की मला उदास वाटे. एकटं एकटं वाटे. मग मी रिकाम्या वेळात देवळाच्या चौखंडात जाऊन उभा राहू लागलो. भोवतीचं डोंगर दिसत. कुणीतरी येई. बोलण्यानं बोलणं निघू लागलं. त्या डोंगर घोलाची ओळख होऊ लागली. गावं समजू लागली. वाड्या वस्त्या कळू लागल्या. तांबड्या वाटा, हिरवी रानं मनाला विसर पाडू लागली. मनावर आलेलं मळभ दूर होई. विरळे हा गाव कानसा या छोट्या नदीच्या काठावर बसलेला. तिच्या कुशीत असलेल्या गावांची हळूहळू ओळख होऊ लागली.
विरळ्यापासून 6-7 मैलावर डोंगर उताराला चिकटलेला वारणा आणि कानसा नदीच्या संगमावर लपून बसलेला मालेवाडी हा गाव. तिथून दक्षिण वाहिनी होणाऱ्या वारणेचा पसारा लागतो. मालेवाडी हे नाव मी ऐकलं होतं, पण याच परिसरात असेल असं वाटलं नव्हतं. मालेवाडी हे गाव कानावर होतं. त्याचं कारण होतं, इथं आमच्या गावचे सखाराम मास्तर असतात. उंच, सावळे, पिंडानं दणकट, सालस, गरीब, सरळमार्गी मास्तर. 7वी पास झाल्यावर त्यांनी मालेवाडी इथे मदत शाळा काढली. तिला पगार नव्हता, सरकारी ग्रँड होती. त्या शाळेला मदत शाळा किंवा इंग्रजीत ग्रँटेड शाळा म्हणत. वर्षातून केव्हा तरी डिपुट्याई शाळा तपासी, मग केव्हा तरी वर्षाची ग्रँट मिळे. केव्हा केव्हा 2-2 वर्ष मास्तर मंडळींना ग्रँटकडे डोळे लावून बसावं लागे. तोपर्यंत पदरमोड करीत दुकानदाराकडे उधारी ठेवून निभावून न्यावं लागे. बिचाऱ्या संसारी मास्तरांची बिकट परिस्थिती बने. खडूफळ्याचा, सादिलवाराचा खर्च त्याला स्वतःलाच करावा लागे. आमच्या गावचे कितीतरी मास्तर अशा मदत शाळा चालवीत. त्यांचं जाळंच तालुक्यावर पसरलं होतं. त्यावेळी तालुक्यात फक्त 4च शाळा 7वीपर्यंत शिक्षण देणाऱ्या होत्या. त्यात एक भेडसगावची शाळा होती. 1921 साली या शाळा स्थापन झाल्या होत्या. आमच्या गावची मुलं थोडंफार 7वीपर्यंत शिक्षण झालं की या असल्या मदत शाळा काढीत. त्यात 7वी नापास झाले कितीतरी शिक्षक झाले होते. मीही 2दा अशा मदत शाळा काढण्याचा प्रयत्न केला, पण नियतीनं ते दोन्ही डाव उधळून लावले होते. मला रडत कढत पुढं शिकावं लागलं. मॅट्रिकपर्यंत रेटीत न्यावं लागलं. म्हणून तर सरकारी शाळेवर मास्तर म्हणून आता लागलो होतो. महिन्याच्या महिन्याला पगाराची खात्री होती. नाहीतर गेली 7-8 वर्ष सखाराम मास्तर या मदत शाळेवर कुत्तरओढीचं जीवन जगत होते. माझ्या नशिबी सटवीनं मदत शाळा मास्तर म्हणून लिहिलं नव्हतं, म्हणून बरं झालं. नाहीतर आमच्या लोळे मास्तरांसारखं आयुष्यभर रखडत बसावं लागलं असतं. सखाराम मास्तरांची मालेवाडी याच परिसरात आहे म्हटल्यावर जरा बरं वाटलं. ती शाळा या विरळे पोट तालुक्यातच येत होती. सखाराम मास्तरांचा आणि माझा संबंध फारचा जवळचा होता. आम्ही दोघेही आमच्या गावच्या नाटकात काम करीत होतो. माझ्याकडं नेहमीच स्त्रीपात्राचं काम असे. सखाराम मास्तरांच्याकडं पुरुष पात्राचं काम असे. पण गेल्या वर्षी जुलूम या नाटकात त्यांच्याही वाट्याला स्त्रीपात्राचं काम आलं. थोराड अंगाचे उंचसे सखाराम मास्तर झणझणीत बाई दिसायचे. स्त्रीपात्र म्हटल्यावर मिशा कशाला चालणार? मला अजून मिसरूड फुटली नव्हती. सखाराम मास्तरांना मात्र मिशा होत्या. सारे म्हणाले, मिशा काढायला हव्यात. सखाराम मास्तरांच्या घरी कळल्यावर त्यांचे आईवडील म्हणाले, इस्तू पडू दे त्या नाटकावर, त्यानं काही पोट भरत नाही. तुझे आईबा अजून जिवंत आहेत, जित्यापणी आम्हाला सर्गाला धाडतूच. त्या हिजड्यासारखं काम करा ते दणतंय काय तुला? शाप काम करायचं नाही नाटकात. सगळा गोंधळ झाला. पण नाटकाची हौस दांडगी ना. सखाराम मास्तर डगमगले नाहीत. मिशा न काढता काम करायचं ठरलं. नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. ऐन नाटकाच्या वेळी केशवराव पैलवान, मुरलीधर मास्तर यांनी कुणाला न सांगता सखाराम नाव्याला गुपचूप बोलावलं आणि मेकअप करण्याआधी सखाराम मास्तरांच्या मिशा काढून टाकल्या. त्यांच्यावर जुलूमच झाला. जुलूम नाटक रंगवलं. सखाराम मास्तरांना स्त्री वेशात पाहून साऱ्या गावानं टाळ्यांचा कडकडाट केला. नाटक संपलं आणि सखाराम मास्तरांनी पहाटेच घरी न दिसता मालेवाडी गाठली. 15 दिवसांनी ते गावी परतले. तेव्हा मिशा उगून जशाच्या तशा दिसल्या. तरी आईनं तुझा मुर्दा गेला मसनात अशी शिवी हसडलीच. सखाराम मास्तरांच्या वर मालेवाडीकरांचा भारी जीव. मी इथं आलो हे कळल्यावर ते धावत येतील, कडकडून भेटतील, गालात हसून बरं झालं म्हणतील. दुसरं गाव थावडे, कानसेच्या पलीकडं 2-3 मैलावर. विरळ्यातून पाहिलं की डोंगर उताराला वसलेलं छोटंसं गाव. ही दोन्ही गावं ऐलपैल. विरळ्याची माणसंच काय, साऱ्या एवढ्या मुलखातली माणसं. जंगलातल्या धनगर वाड्यावरचे धनगर बाजार करायला चरण या गावात जात. वारणेच्या पलीकडं शिराळा पेट्यातील कोकणी मुलखातला थोडा उदीम व्यापाऱ्यांचा गाव.
छोटी बाजारपेठ. कांसेतल्या लोकांना थावडं सोंडोली ओलांडून नावेतून पलीकडे जावं लागतं. पावसाळ्यात तो मार्ग काणसा वारणा नद्यांच्या धावत्या महापुरामुळं 4-5 महिने बंदच असे. थावड्यात तर साधं दुकानही नव्हतं. विरळ्यातल्या वाण्याचं दुकान हाच त्यांना आधार. स्वातंत्र्याच्या चळवळीत बरेचसे भूमिगत क्रांतिकारक पत्री सरकारवालं थावड्याच्या डोंगरात आश्रयाला असत. हे थावडं गावही माझ्या ऐकिवातली नव्हतं, कारण या थावड्याला आमच्या गावचे तुकाराम मास्तर होते. या तुकाराम मास्तरामुळंच हे गावाचं नाव तोंडपाठ होतं. तुकाराम मास्तरही आमच्या नाटकात तरुण पुरुष पात्राचं काम करीत. ठेंगू उभट चेहऱ्याचे, नाकेले, सावळ्या रंगाचे तुकाराम मास्तर दुटांगी धोतर नेसले की छान दिसायचे. त्यांचा आवाजही चांगला होता. डॉक्टर कैलास या नाटकात त्यांनी केलेली डॉक्टर कैलासची भूमिका फारच उजवी ठरली होती, गाजली होती. आमच्या नाट्यमंडळातील TR पाटील, सखाराम मास्तर, तुकाराम मास्तर, मुरलीधर मास्तर, लंगडे, यशवंत धोंडो पाटील, फाळके मास्तर आणि मी म्हणजे आधारस्तंभच. मीच तेवढा पोरगेला, नाहीतर बाकी सारे संसारी मास्तर होते. त्यात सखाराम तुकाराम ही जोडी तर नेहमी साथ संगतीची. दोघेही जवळजवळ मास्तर आहेत हे माझ्या ऐकिवात होते. ते दोघेही आमच्या खंडातल्या वस्तीवरून बरोबर जाताना येताना दिसायचे. ते तुकाराम मास्तरांचे थावडे आमने सामने आहे म्हटल्यावर तर मी काही आता एकटा या भागात नाही असं वाटलं. तुकाराम मास्तरांची शाळा ही मदत शाळाच होती. इकडं विरळ्याच्या अवतीभोवती असलेल्या शाळा बहुतेक मदत शाळाच होत्या. 2-2 वर्ष पगाराच्या पैशाचं तोंड बघायला मिळत नसे. घरची पोटकी आणून खात बसायचं, पदरमोड करायची. डिप्युटी शाळा तपासायला आला की त्यानं शेरा चांगला मारावा म्हणून त्याच्या खाण्यापिण्याची, चारा पाण्याची व्यवस्था करायची. कोंबडं कापायचं, गावात पिकणारा खाता किराणा त्याच्या घरी पोच करायचा. त्याच्या शेऱ्यावर मास्तरांच्या जगण्याचा शेर असायचा. तुकाराम मास्तरांना हे रुचत नसे, पटत नसे, पण नाईलाजानं जग राहेटला बळी पडत होते. विरळेच्या मावळतीला कांसेच्या पैलकाठावर जांभूर हे गाव, तेही छोटंच. जांभूर हे नाव मला आवडलं. जांभूळ असं असावं असं उगाच वाटलं. जसं आंबेगाव, फणसवाडी, केळेवाडी, जांभूळवाडी, वडगाव अशी नावं आहेत, तसंच हेही असेल असं वाटलं. जांभळाची झाडं जास्त असावीत अशी कल्पना केली. हे गाव पाहण्याची आतुरता लागून राहिली. असेच पळसवडे, कांडवण ही दऱ्यातील गावं त्याच बाजूला मुरून बसलेली. कांडवण म्हणजे पुराणकाळातील कांडव वन होय, अशी आख्यायिका या गावाची आहे. पूर्वी पुरातन काळी या कांडववनात कण्व मुनींचा आश्रम होता. त्यांच्या तपश्चर्येच्या वेळी कानातून पाण्याची धारा वाहू लागली. ही पाणधारा म्हणजेच काणसा नदी असं मानलं जातं. डोंगराच्या गर्द आगटातून ती उगम पावते. तिथं एक कुंड आहे असं कळलं. तिथून वर आभाळाला भेदणारा उदगिरीचा डोंगर लागतो. घनदाट जंगल झाडीचा तो डोंगर अत्यंत दुर्गम आहे. या कांडव वनाची आख्यायिका पुजाराकडूनच कळली. त्या गावातल्या घरांना दारांना कड्या नाहीत. तिथं कुलूप नावाचा प्रकार नाही. तिथं चोरी होत नाही. लोक घर तसंच दार पुढं करून घर सोडून कामधंद्याला जातात. कोणी परस्तानं चुकून चोरी केली तर त्याला गावाबाहेर जायला सुचत नाही. तो तिथल्या देवळाभोवती गरगर फिरत घिरट्या घालत बसतो. अशा किमयेचा गाव डोळ्यांखाली घालण्याची जिज्ञासा लागली. इथंही शाळा होती. आमच्या तालुक्यात जवळजवळ सगळ्या शाळा 4थीपर्यंतच होत्या. या डोंगरी भागात असलेले शिक्षक लांबचे होते. त्यांचं फारसं लक्ष नसे. इथं राहणं त्यांच्या जीवावर येई. पावसाळ्यात तर या भागातल्या शाळा नावापुरत्या उरायच्या. या डोंगर घोलाच्या कोंडीत सापडला विरळे गाव, छोटा पण दुर्गम भागाच्या केंद्रस्थानी असलेला. 2 लांब गल्ल्या, एक माळवाडी, ओढ्याच्या पलीकडे शेतवडीनंतर वसला महारवाडा, 4-6 घरांची शेटकेवाडी. डोंगररानाच्या उताराला नाचना, वरी, सावा आणि कांसेच्या तांबडमातीत पिकणारं भात, उन्हाळी मका,
यावर कसा तरी तरणारा गरीब गाव, गावात कसा तरी दवाखाना होता एवढीच सरकारी गोष्ट. नाहीतर कशाचं वारंसुद्धा इकडे फिरकलं नव्हतं. तिथं असणारा डॉक्टर साध्या तापावर आणि खोकल्यावर सरकारी गोळ्या देई. तेही औषध दिलं आणि रोग्यानं औषध घेतलं हे समाधान मिळावं म्हणूनच. निदान थंडी तापाच्या वेळी उपयोगी पडणारी आशा. तालुक्याचा दवाखाना सोडला तर निम्मा तालुका देवऋषीच्या भरवशावरच जगणारा. साधी शिंक आली तरी देवाला कौल लावण्यातच दिवस खर्ची पडे. नोकरीच्या पहिल्या आठवड्यातूनच शाळेची ओळख झाली. देवळाचा चौखंड समजला. पोरं मला मास्तर म्हणून ओळखू लागली. इथल्या माणसांच्या तोंड ओळखी वाढल्या. गावाच्या गल्ली बोळांची पुरती ओळख झाली नसली तरी त्यांचा चेहरा मोहरा समजला. भिरी भिरी नजरेनं भोवतीचा डोंगरी मुलूक निहाळू लागलो. कानसेनं मला आपलं मानलं. दबकत दबकत का होईना या भागातल्या फराऱ्यांच्या काही वदंता कानावर आल्या. खाष्ट पण दबाव असणारा जांभूरचा धोंडी पाटील, याच गावचा केरबा गायकवाड, गोरगरिबांना मदत करणारा, उभ्या कड्यानं पळणारा आणि पायाच्या चिमटीत खडा धरून मागल्या मागे भिरीरा पोलीस पार्टीवर मारणारा, भल्या भल्या पैजा उचलून त्याला जेरबंद करण्यासाठी मागावर उतरणाऱ्या फौजदारांच्या हातावर तुरी देऊन वाऱ्यात मिसळणारा पांडू मांग, यांच्या थरारक कथा ऐकायला मिळाल्या. एका सकाळी उठून बघतोय तर उशाचीच वेटोळं घालून उभीला बसलेला साप. त्याला पाहून माझी बोबडीच वळली. मी पुजाऱ्याला सांगितलं तर तोही काळजीत पडला. त्यानं देवाला कौल लावला. काही भय नाही म्हणून उजवा कौल मागितला. बराच वेळ झाला तरी काही केल्या कौल पडेना. देव मनावर घेईच ना. त्यावर पुजारी खडखडीत आवाजात देवाला दटावीत म्हणाला, असं नाही करायचं. गुमान कौल द्यायचा. पर मुलकातनं जीव आलाय तुझ्या पांढरीत. त्याच्यावर शहाण्यानं राग धरायचा असतो का? त्यानं कुणाच्या जीवावर राहायचं इथं? मुटक्या एवढं पोर हाय, हाताला तूच धरायचंस. चाटकन कौल द्यायचा. खडाखडी कौल पडना म्हणून घाबरलो. हात जोडलं. सरळ वागण चांगलं राहीन असं म्हटलं. देवानं कौल दिला. पुजारी म्हणला, मास्तर भ्याचं काम नाही. आता राखण देवाकडे लागली. निवांत असा. त्यानं मला अंगारा लावला. देवळात फुंकला, शाळेत फुंकला. शाळेच्या आवारात साप जिकडं गेला तिकडं फुंकला. माझ्या जीवाला कसा तरी थारा लागला. मी 4थीच्या वर्गातली 2 मुलं निवडली. एक काळा सावळा ढांगुळा गरीब चेहऱ्याचा, बाळकू असं त्याचं नाव. दुसरा पुजाऱ्याचा नातू, गिड्डा, सावळा, हसमुख, शांत बसणारा, आनंद असं त्याचं नाव. त्या दोन्ही मुलांना सोबतीला शाळेत यायला सांगितलं. दोन्ही मुलं तयार झाली. बाळकू पाण्याची घागर आणू लागला. आनंदाजवळून पुजारी वाटग्यातून कोरड्यास पाठवू लागला. पोट पाणी चाललं. चूल अंगवळणी पडत चालली. सकाराम मास्तर, तुकाराम मास्तर यांना मी इथं आल्याचं कळलं. ते दोघेही ठरवून आल्यासारखे शाळा सुटल्यावर माझ्याकडे आले. त्यांना अचानक आल्याचं पाहून मी चकित झालो. मी मास्तर म्हणून इथं आल्याचा त्यांना आनंद झाला होता. मी सखाराम मास्तरांना विचारलं, तुम्हाला कसं कळलं मी इथं आल्याचं? विरड्याचा न्हावी आला होता. मालवाडीची गावकी त्याच्याकडं आहे. तो म्हणाला, बेडस गावचा नवा मास्तर आला इरड्याला. मी खानाखुना विचारल्यावर कळलं तू आलायस म्हणून. तुकाराम मास्तर, तुम्हाला कसं समजलं? सकाराम मास्तरांनी निरोप दिला. आज शाळा सुटल्यावर विड्याला जायचं ठरलं. कानसा पोहून आलोय, समजलं? म्हटलं ताईसाहेबांना भेटावं. एका नाटकातील ताईचं पात्र मी केलं होतं. त्यावरून मला ते नेहमी चिडवत. तुकाराम मास्तरांचा विनोदी स्वभाव, शिवाय त्यांच्या डोक्यात सतत नाटक चाललेलं असे. बोलता बोलता बऱ्याच गोष्टीवर विनोद झाले. गप्पा रंगल्या. अंधार पडत आला तरी हालायला तयार नाहीत म्हटल्यावर काळजीनं म्हटलं, अंधार पडायला लागलाय. पडे ना, तो पडणारच. तुकाराम मास्तर, पण तुम्ही जाणार कसे? जायला नाही आलेलो महाराज, मुक्कामाला आलोय. सकाराम मास्तर, खरं की काय?
पण जेवणाचं करू की. आपला हात जगन्नाथ. आज जेवणाची रंगीत तालीम. तुकाराम मास्तर त्यांनीच बाळकुकडं पैसे दिलं. अंडी आणिवली. सकाराम मास्तरांनी चूल पेटवली. तुकाराम मास्तरांनी भात ठेवला. पुजाऱ्याने घरून भाकरी आणल्या. सारेच गप्पा मारीत पोट भरून जेवलो. माझ्या नोकरीच्या आयुष्यातलं तेच हातचं पूर्ण जेवण होतं. दोघांनी 4 वर्ग कसे शिकवायचे, तक्ते कसे करायचे, दप्तर नोंद कशी करायची, पोट तालुक्याचं काम कसं करायचं ते शिकवलं. यंदा नाटक कसं रंगवायचं तेही ठरवून टाकलं. सकाळी दोघे लवकर उठले. आपापल्या गावी जायला निघाले. जाताना तिघांनी मिळून इथून पुढे गावी कसं जायचं, कसं निघायचं तेही नियोजन केलं. सकाराम मास्तर म्हणाले, तुकाराम मास्तर शनिवारी शाळा सुटली की इथं येतील. तुम्ही दोघं मिळून रेटऱ्याच्या पठारावर यायचं. मी मालेवाडीहून तिथं येईन. तिथून मिळून गावी जाऊ. माझं बरंचसं कोडं सुटलं. या भागाचं परखेपण कमी होत चालल्यासारखं जाणवत राहिलं. मला आईची आठवण सतत होई. पोराचं काय झालं या चिंतेनं तिचा जीव टांगणी लागलेला असेल. दादांनाही मला नोकरी लागली म्हणून बरं वाटलं असेल. त्यांचा जीव भांड्यात पडला असेल. त्यांना कष्ट करायला आता दुप्पट बळ येईल. सारी पोरं हाताला आली याचं समाधान वाटलं असावं. आप्पाचं काय? तो तर नेहमी शांतच. जमेल तसं राबणं, खंडाची वाट धरणं, औतपाणी बघणं या पलीकडं त्याचं काही नसे. दादानी भात मळणीसाठी आत्तापासूनच खळं खुरटायला घेतलं असेल. आप्पानं मळ्या नांगरण्यासाठी सप्रातील अवत दुरुस्तीला सुताराकडे टाकण्याची तजवीज चालवली असेल. आनंदाच्या मागं जनावरांची वैरण काडी आज लागलेली. मी मास्तर झालो म्हणून त्याला आनंद झाला होता, पण मला मात्र त्याची आठवण झाली की वाईट वाटे. त्याची शाळा बंद केली नसती तर तोही माझ्या पावलावर पाऊल टाकून शिकला असता. हुशार होता तो. एवढ्याशा वयात अवतातल्या चावरगाठीपासून पेरणीपर्यंत सगळं शिकला होता, पण सटवीनं त्याच्या नशिबी शाळा लिहिली नव्हती. आत्तापर्यंत अनेक पिढ्या खपल्या, पण घराण्यातल्या मळक्या कपाळीच शाळेची डागणी दिली होती. आबा आणि तात्यांना काही कळलं नसावं. सांगरुळकर अण्णांना मी कॉलेज सोडलं म्हणून काय वाटेल. माझ्या शिक्षणासाठी त्यांनी केवढी धडपड केली होती. उन्हा तान्हातून माझ्यासाठी केवढ्या मोठ्या वखारवाल्यानं पायपिटी केली होती. नको त्याच्याकडं माझ्या शिक्षणासाठी हात पसरले होते आणि त्यांना न सांगता मी बोर्डिंग सोडलं होतं. कॉलेज बंद केलं होतं. कोल्हापूर तोडलं होतं. नोकरी धरली होती. माझं मन या अपराधानं तगमगू लागलं, पोळू लागलं. मी नोकरीच्या मागं त्यांना न सांगता सावरता धावत सुटलो. हे ऐकल्यावर त्यांना केवढा मोठा धक्का बसेल. माझ्याविषयीचा अपेक्षाभंग झाला म्हणून किती रागावतील. माझ्याबद्दल तिरस्कार वाटेल. मला सारखं वाटू लागलं आपण अण्णांना सांगायला हवं होतं, पण आपण सांगायला गेलो असतो तर त्यांनी मला सोडलं नसतं. त्यांना माझ्या मनाची घालमेल कशी सांगायची. घरामुळं माझी घुसमट झाली होती. शिकण्यापेक्षा नोकरी धरणं किती अगत्याचं होतं हे अण्णांना कसं सांगायचं. त्यांना आता कळालं तर रागावतील, संतापतील. मी त्यांना फसवलं असं म्हणतील. मला सारखं हे टोचू लागलं. नंतर मी मन घट्ट केलं. मनानं ठरवलं आपण अण्णांचे पाय धरायचे. माझ्या मनाची घुसमट सांगायची. ते जसे रागीट आहेत तितकेच हळवेही आहेत. माझी कोंडी समजून घेतील ते. फार तर म्हणतील तू शिकायला हवंस. कुणाचे कोणते, काय संबंध त्यांचा आपला. मी तर त्यांच्या वखारीतील हमालाचा भाऊ. ते वखारीचे धनी, आपण गरीब. कीच झाडकी पत्ती. पण माझ्याविषयी केवढी तळमळ. ते कनवाळू अंतकरणाचे. त्यांना तर आपण फसवलं. मनाची तळमळ तळमळ होई. अखेर शनिवारचा दिवस उजाडला. गावी केव्हा जाईन असं झालं होतं. आईला भेटायला उतावळा झालो होतो. उठल्या उठल्या सकाळी आवरावर करून ठेवली. पिशवी खुंटीला अडकून ठेवली. आज शाळेकडं लक्ष नव्हतं. गावाकडं मनानं अनेकदा फेऱ्या मारल्या. वेळ जाता जात नव्हता. वेळेआधीच शाळा सोडली. पोरं धुमामा घरच्या ओढीनं पळाली.
शाळा 5 मिनटं आधी सोडली तरी तुकाराम मास्तर यायला हवेत ना. ते त्यांची शाळा सुटल्यावर येणार. त्यात नदीतून पोहून यायचं होतं हे मी विसरलोच होतो. शाळेत बेचैनपणे एरझाऱ्या घालीत होतो. पिशवी घेऊन निघण्याचा चाळा करीत होतो. अगदी शेवटी देवळाच्या चौखंडात येऊन उभा राहिलो. अर्ध्या 1 तासाने तुकाराम मास्तर आले. लगा पायऱ्या उतरलो. गावच्या ओढीनं माळ मागं टाकला. तुकाराम मास्तर काही सांगत होते, पण त्यांच्याकडं माझं फारसं लक्ष नव्हतं. उभा खडपा अवघड, तरीही चढलो. वरच्या पठारावर गेलो आणि सभोवार नजर टाकली. पाठीमागं कांसेचा खोल खोरा दिसत होता. बाकी उगवतीकडनं वारणेचा दिशा पार जाणारा विस्तीर्ण हिरवागार खोरा दिसत होता. भोवतीनं सारे डोंगरच डोंगर. तो भव्य पट पाहून स्तिमित झालो. वारणेच्या पुराचं लाल भडक पाणी नागवळणी चाललं होतं, लांब, नजरेच्याही पलीकडं. वरच्या पठारावर सखाराम मास्तर येऊन बसलेच होते. तिथं मिळालो. डोंगर उतरायला लागायच्या आधी सखाराम मास्तर बोट लांब दाखवीत म्हणाले, ते डोंगर ओलांडीत ती 2 टेकलेली आभाळं मागं टाकली जायचं. मी डोळे विस्पारून आवासून पाहतच राहिलो. डोंगर ओलांडीत, दऱ्या मागं टाकीत, धावते ओढे अंगावर घेत, जंगली जाळ्यातून भरारा सुटलेल्या वाऱ्यांना तोंड देत, गुडगा चिखल तुडवीत सांज परतीच्या वेळी साताळीच्या डोंगरावर आलो आणि वरच्या टोकावरून खाली नजर टाकली. खालचा गाव दिसला. मन लख्ख झालं. नीलकंठेश्वराच्या देवळावर नजर स्थिर झाली. कंठापूरच्या गल्लीतलं लांबून ओळखत नसलं तरी ते कौलारू चंद्रमोळी घर दिसलं. नजरेसमोर भात चुलीवर ठेवून आपल्या मास्तर झाल्या लेकराची वाट पाहत बसलेली माझी आई दिसली. मनात, अगदी मनातल्या मनात तिचा लेख प्रथमच मास्तर म्हणून परतणार होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.